नमस्कार. इको फ्रेंडली नर्सरीच्या यूट्यूब चॅनलतर्फे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. दिवाळी आपणास आनंदाची सुख समृद्धीची जाओ. आज आपण जे झाड घेणार आहोत त्याचं नाव बिक्सा. मराठीत शेंदूर म्हटलं जातं. शेंद्री ॲनाटो. मारुतीला जो शेंदूर वापरतात किंवा वापरला जायचा तो हा शेंदूर नव्हे. तो सध्या ते केमिकल मधनं तो तयार केलेला शेंदूर विकला जातो. हा खरा शेंदूर आहे आणि यापासून रंग मिळतो. आणि रंग हा ब्रेवरेज वगैरे किंवा सिरपला तो एक रंग येण्यासाठी किंवा मग कपड्यांसाठी नॅचरल इको फ्रेंडली कलर, केमिकल नसल्यामुळे नॅचरल कलरची ज्या ज्या ठिकाणी मागणी आहे त्या ठिकाणी. आणि हा फूडमध्ये जास्त वापरला जातो. याचा रंग शेंद्री म्हणजे आपला जिलेबीचा जसा रंग आहे ना, जिलेबीमध्ये याचा प्रामुख्याने आपल्याला वापर आढळून येतो. तर बिक्सा हा याची लागवड जर कधी आपण आपल्या आंतरमशागतीत केली किंवा बांधावर जर कधी लागवड केली तर साधारण 3 बाय 3 मीटरवर याची लागवड, 10-10 फुटावर किंवा 8-8 फुटावर याची लागवड, बांधावर असेल तर 8-8 फुटावर. आणि अशी जर कधी लागवड असेल, समजा कुणी चिंच लावली, आंबा लावलेला आहे आणि आंब्याचं उत्पन्न यायला साधारण आंबा छोटा आहे, 1-1.5 फुटाचा आहे, तर त्याच्यामध्ये जर कधी त्यांनी बिक्साची लागवड केली तर बिक्सा हा साधारण 10-12 वर्ष तुम्हाला उत्पन्न देतो, जोपर्यंत तुमची आंब्याची वाढ होत नाही. आणि बिक्साचं उत्पन्न पुढच्या नेक्स्ट इयर, 2ऱ्या-3ऱ्या वर्षी सुरू होतं. बिक्सा जो आहे हे बिक्साचं फळ आहे. हे कच्चं आहे. याला गुलाबी रंगाची फुलं येतात. साधारण हे हार्ट सारखी पानं असलेलं हे आहे. याला गुलाबी रंगाची फुलं येतात आणि असं एक लाल रंगाचं असं एक फळ येतं हे. आणि हे साधारण होळीच्या दरम्यान आपल्याला याचं हार्वेस्टिंग होतं. होळीसाठी नॅचरल कलर म्हणून सुद्धा हा आपण वापरू शकतो. ह्याचं हे अजून हे बी कच्चं आहे. हे ज्यावेळेस फोडू तर त्यावेळेस त्यातून हे असे दाणे बाहेर पडतात. आता हे दाणे कच्चे आहेत, पण जर कधी हे रगडलं म्हणजे हाताला अजून मॅच्युअर झालेलं नाहीये, पण याच्यातनं हे करतो तर हा शेंद्री कलर तयार होतो. हा याला मागणी चांगली आहे. बँगलोरमध्ये ज्या ब्रेवरेज वगैरेसाठी नॅचरल कलर उत्पादित होतं त्या कंपन्यांना याची, आणि आयुर्वेदिक किंवा सगळ्याच कंपन्यांना, ॲलोपॅथीच्या सुद्धा सिरपमध्ये एक थोडासा रंग यावा, ते थोडं आणि दिसायला जरा चांगलं दिसावं, आणि हे हार्मफुल नाही आहे. हे आयुर्वेदामध्ये याचा उपयोग आहे. ॲलोपॅथीतही त्याच्यात काही अल्कलाइड्स वगैरे आहेत, त्याचा उपयोग चांगला आहे. तर याची जर कधी लागवड केली तर 2ऱ्या वर्षी आपल्याला साधारण एका झाडापासून 100 ते 150 ग्रॅम बी मिळतं. हे बी आहे, हे सध्या हे कच्चं आहे अजून. याला थोडा मोठा याच्याप्रमाणे इतका साधारण एक दाणा तयार होतो. हरभऱ्याहून थोडा छोटा किंवा मुगाहून थोडा मोठा. आणि त्याला जो कोटिंग आहे तो कलर, नॉर्मली हा कलर हे डायरेक्ट बियाच विकल्या जातात. कंपन्या त्याच्यामध्ये त्या इथेनॉलमध्ये तो घोळ करतात, नंतर तो गाळून घेतात. गाळून घेतल्यानंतर मग ते बी बाजूला काढतात आणि त्याला पुन्हा म्हणजे ते गरम करून कंडेन्स करून इथेनॉल परत कलेक्ट करतात आणि खाली जो राहतो तो पावडर, तो रंग. त्याला मागणी जास्त आहे. एक्सपोर्टमध्ये सुद्धा याला बऱ्या म्हणजे प्रमाणात स्कोप आहे. आता आयुर्वेदिक औषधी लागवड करताना मोठी अडचण अशी आहे की त्याचं मार्केट. सध्या सगळ्यांना माहिती आहे, की ज्यांना माहिती नसेल पण त्यांना माहिती आहे की निमच हे मोठं मार्केट आहे. निमच मार्केटमध्ये बहुतेक कंपन्यांचे जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, म्हणजे जे काही व्यापारी आहेत, त्यांच्याकडे त्यांचे कॉन्टॅक्ट असतात. त्यामुळे कंपन्या त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहतात आणि मार्केटला त्या ठिकाणी जो माल येतो
तर ते त्यांच्या कायम कॉन्टॅक्टमध्ये राहतात. मग कुणाला बिक्सा पावडर हवी असली तर मग ते बिक्साचं सीड विकत घेतात. सीड विकत घेऊन मग त्याला साफसूफ करून नॉर्मली शेतकरी नेतो. एक रँडम 40 किलो 50 किलो ह्या पॅकिंगमध्ये नेतो. कंपन्यांना ज्या पद्धतीने पॅकिंग लागतं त्या जे तिथले व्यापारी त्या पद्धतीने त्याची साफसफाई करून त्याच्यात मॉइश्चर असेल तर त्याला थोडं सुकवून ड्राय करून कंपन्याच्या रिक्वायरमेंटप्रमाणे ते तयार करून त्यांना कंपन्यांना पाठवतात. पण जर कधी साहजिकच आहे, मी बिक्साची लागवड केली आणि मी काहीतरी 1 हेक्टर लागवड केली म्हणजे एका हेक्टरमध्ये साधारण माझे जी झाडं बसतील 10 फूट बाय 10 फुटावर जर कधी म्हटले तर एका एकरामध्ये साधारण 1000 झाडं आपण गृहीत धरली तर 1000 झाडामध्ये आपलं 1 टन उत्पन्न मिळणार आहे. वेरॅज व्यापाऱ्याला किंवा कंपनीला हे टनेजमध्ये लागत राहतं. तर हे व्यापारी हे गोळा करतात आणि कंपन्यांना पुरवठा करतात. पण जर कधी आपण आपल्या परिसरात आपले काही मित्रमंडळी असतील आणि ह्या सगळ्या मित्रमंडळींनी थोडी थोडी लागवड केली तर साधारण एक 3-4 टनापर्यंत आपलं बांधावर जरी लागवड केली की याची काही जास्त मोठी सावली पडत नाही, जास्त झाड पसरत नाही. बांधावर जरी लागवड केली तरी जे बांध आहेत शेतातले ते आपल्याला बऱ्यापैकी पैसे देऊन जाऊ शकतात. बांधावर लागवड केली तर आपण 8 बाय 8 म्हणजे 8-8 फूट अंतरावर लागवड करू शकतो. एक झाड साधारण आपल्याला 3ऱ्या-4थ्या वर्षी 1 किलो फळ देतं. हे जर कधी ग्रुपमध्ये सगळ्यांनी त्यांच्या बांधावर जर कधी याची लागवड केली तरी आणि आलेलं बी ज्याचं त्याचं बी मोजून जर कधी कंपन्यांना कॉन्टॅक्ट केला तर आता आजकाल गुगलवर तुम्हाला हव्या त्या कंपन्या मिळू शकतात. त्यांच्याशी तुम्ही डायरेक्ट टायअप करू शकतात आणि नाहीच विकलं गेलं तर तुम्हाला निमच मार्केट आहेच. पण निमचपेक्षा मग मात्र तुम्ही कंपन्यांना त्यांच्या रिक्वायरमेंटप्रमाणे जर कधी व्यवस्थित भरून दिलं तर 2 पैसे तुम्हालाही चांगले मिळतील आणि कंपन्यांनाही ते चांगलं हे राहणार आहे. कारण इथून तुम्ही ज्यावेळेस भराल तुमच्याकडनं आणि निमच मार्केटला जाल, हे ट्रान्सपोर्टेशन तुमच्या खिशातून गेलं, निमचला तो अनलोड होईल. हँडलिंगमध्ये थोडंफार तरी त्याची पावडर ती आहे ती गळणारच आहे. त्यानंतर तो त्या ठिकाणी सुकवल, त्या ठिकाणी ड्राय करल आणि पुन्हा त्या कंपनीला हव्या त्या पॅकिंगमध्ये तो भरल. या हँडलिंगमध्ये तो जो एक्सपेन्स आहे आणि तिथून पुन्हा कंपनीला पाठवायचा जो एक्सपेन्स आहे, वेरॅज इथं जर कधी कंपनीच्या गरजेनुसार आपण व्यवस्थित पॅक केलं आणि कंपनीला डायरेक्ट जर कधी आपण कॉन्टॅक्ट केला, पण कॉन्टॅक्ट होऊ शकतो 200 आणि 300 किलो जर कधी असलं तर कंपनीचा कुठला रिप्रेझेंटेटिव्ह किंवा काही त्यांचे जे ओव्हरहेड्स आहेत ते त्यांना ते ॲडजस्ट होत नाही. वेरॅज जर कधी 4-5 टन किंवा टनेजमध्ये जर कधी क्वांटिटी असली तर कंपनीचा एखादा रिप्रेझेंटेटिव्ह येतो, चेक करतो, बोलून घेतो. तुम्ही एखाद्या कंपनीला एकदा व्हिजिट करून देऊ शकतात आणि मग त्यानंतर हे रेग्युलर तिथून तुमच्याकडनं जर कधी कंपनीला गेलं आणि निमचला ₹300 रेट मिळत असेल तर कंपनी तुम्हाला ₹500 रेट देईल. कारण त्याचं हँडलिंग वाचतं ना, इथून तुमच्याकडनं निघालं म्हणजे डायरेक्ट कंपनीला गेलं. अशा एकच नाही, सगळ्या ज्या औषधी वनस्पती जी लागवड आहे त्याचं जे मार्केट त्या ठिकाणी उभं राहिलं आहे. कारण राजस्थान, MP, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड याच्यामध्ये याची लागवड आहे. आपण आतापर्यंत नगदी पिकं जे आहे ऊस वगैरे किंवा याच्यामध्ये लागलेलं आपल्याकडे त्याची लागवड कमी आहे. त्यामुळे व्यापारी कमी आहे. इंदोरमध्ये व्यापारी आहे, दिल्लीत व्यापारी आहे. पण आपल्याकडे याचे व्यापारी नसल्याचं मुख्य कारण म्हणजे आपण यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. वेळ गेलेली नाही आहे. शेतीला आपल्याला एक पर्यायी उत्पन्न, पर्यायी आर्थिक साधन आणि ते नॉन पेरिशेबल असावं हा आपला दृष्टिकोन आहे आणि त्या हिशोबाने तुम्ही याच्यावर विचार करायला हरकत नाही. कुणाला काही अडचण असलं तर मोबाईल नंबर दिला आहे त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज टाकू शकतात. आपण त्यावर त्यांना हवी असणारी इन्फॉर्मेशन देऊ शकतो. आणि ज्यांच्याकडे शेती आहे असे तुम्ही तुमचे ग्रुप तयार करा. तुम्हाला अजून दुसरे जे व्हिडिओज आहेत या व्हिडिओजमधनं तुम्हाला नेमकं काय हवं आहे, तुम्हाला इझी काय जातं आहे हे तुम्हाला निवड करायला भरपूर चान्सेस आहेत, खूप स्कोप आहेत. आणि या ठिकाणी आपण प्रामुख्याने हा जो विचार करतो आहे नॉन पेरिशेबल, नाशवंत नको आणि कमी जागेत जास्त किमतीचा
माल उपलब्ध करतात. रिक्षाचा रेट जर कधी आज आपण 400 रुपये धरला तर एका टनाला 4 लाख रुपये झाले. तर याच्यावर विचार करायला हरकत नाही. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.